नॅचरल स्किन टोन आणि नॅचरल मेकअप आपला. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत मेकअप ट्युटोरियल. तो माझ्या स्किनवर नाही किंवा माझ्यावर नाही, तर माझ्या बहिणीवर करणार आहोत आपण. कारण मग तुम्हाला पण कळेल की माझे प्रोडक्ट यूज करून मी दुसऱ्यांच्या स्किनवर पण कसा मेकअप करते आणि स्टेप्स पण अजून चांगल्या पद्धतीने कळतील. तर मी हा मेकअप तुम्हाला दाखवेन. हा मेकअप तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मेकअप कसा वाटला आणि तुम्हाला पुढे काय काय बघायला आवडेल, नवीन नवीन कुठल्या टाईपचा मेकअप बघायला आवडेल ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. तर चला सुरू करूया. तर आज आपण मेकअप करणार आहोत श्रावणीवर. तर तुम्ही बघू शकता तिची स्किन कशी आहे आणि या स्किनवर आपण मेकअप करणार आहोत. तो पण एकदम बेसिक मेकअप करणार आहोत, नॉर्मलवाला. ड्रेसवर तुम्ही ट्रेडिशनल ड्रेस वेअर केल्यावर तुम्ही कसा मेकअप करू शकता त्याची थोडी आयडिया भेटेल. आणि कारण आपले साडीवरचे व्हिडिओज वगैरे भेटतच राहतील, त्यात काही इश्यू नाही. पण असं ड्रेसवरचं पण काहीतरी युनिक करून बघूया ना, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत राहा. येस, तर चला. तर फर्स्ट स्टेप आपले आहे मॉइश्चरायझर. फेस क्लीन करून घेतलेला आहे, फेस वॉश करून घेतलेला आहे. ॲज पर स्किन आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. स्किन कसं असणार त्यानुसार. आता याला थोडं सेट होऊन द्यायचं आहे. लगेच याच्यावर दुसरा प्रोडक्ट लावायचा नाहीये. आता आपण प्रायमर लावणार आहोत. मॉइश्चरायझर लावल्यानंतर हिच्या चेहऱ्यावर थोडा घाम आलेला आहे, म्हणजे हिची स्किन जी आहे ती ऑइली आहे, म्हणून आपल्याला हिला सेटिंग टाइम जास्त द्यायला लागणार आहे. आता आपण कन्सिलर लावणार आहोत. तर सर्वात डार्क शेडचा जो कन्सिलर आहे त्याने डार्क पार्ट जी आहे तिथे आपण अप्लाय करणार आहोत. तिच्या डोळ्याच्या खाली आणि इथे मंकी फेसला जास्त ब्लॅक स्पॉट्स आहेत आणि ब्लॅक पार्ट आहे, तो आपल्याला तिथे अप्लाय करायचा आहे. थोडं पप्पा लावून बघू शकता सगळीकडे अप्लाय नाही केलेला आहे, इथे आणि इथे केलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण एक शेड जो लाईटवाला आहे तो इथे खाली अप्लाय करणार आहोत. आणि डोळ्यांच्या वरती बघू शकता तुम्ही. ओव्हरऑल आपण फेंट कलर एकही यूज केला नाहीये, तिच्या शेडनुसार आपण डार्क कलर यूज केलेले आहेत. आता आपण यांना ब्लेंड करूया. आता आपण ब्लेंडिंगला चालू करणार आहोत. हा आहे कन्सिलरचा ब्लेंडिंग ब्रश. मग असं घासून करायचं नाहीये, टॅप टॅप करूनच. वरती बघ, तिकडे बघ. वन साइड ब्लेंडिंग करून दाखवणार आहे. या साईडला तुम्ही बघू शकता
लावल्यानंतर थोडं थोडं तिच्या स्किन टोनला मॅच झालेलं आहे कन्सिलर. आता आपण ही साईडसुद्धा ब्लेंड करून घेऊया. तर आपला ओव्हरऑल फेस ब्लेंडिंग करून झालेला आहे कन्सिलरनी. आता आपल्याला जर अजून कुठे वाटत असेल की कन्सिलिंगची गरज आहे तर आपण ॲड करूया, नाही तर फाउंडेशन ॲड करू. आता एक शेड लाईट जो कन्सिलर आहे त्याने आपण कन्सिलिंग करूया, कारण आता आपण हिचा फेस इव्हन टोन केलेला आहे, म्हणजे जिथे डार्क स्पॉट होते ते घालवले आहेत. तर आता आपण लाईट कन्सिलर ॲड करूया. आता आपण लाईट कन्सिलर जे आहे ते अपवर्ड डाऊनवर्ड साईडला लावणार आहोत. आपण यांना ब्लेंडिंग करून घेणार आहोत. सेम जसं आधी ब्लेंड केलंय तसंच ब्लेंड करायचं आहे, टॅप 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 करून. आणि आईसच्या खाली जाताना आपल्याला खालून वरती जायचं आहे, डायरेक्ट आईसच्या इथून सुरुवात नाही करायची आहे. सेम मी तुम्हाला वन साईड ब्लेंड करून दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही ही साईड आता आपली टोटल इव्हन झालेली आहे. आता आपण ही साईड सुद्धा ब्लेंड करून घेऊया. आता आपण फाउंडेशन अप्लाय करणार आहोत, जो PNFचा आहे माझ्याकडे. सेम आपण त्याच्यामध्ये एकदम कमी अमाऊंटवर घेणार आहोत, कारण आपलं फेस इव्हन टोन झालेला आहे, जास्त फाउंडेशनची गरज लागणार नाही. आता फाउंडेशन आपल्याला असा बोटाने फिरवून घ्यायचा, लगेच अप्लाय नाही करायचा. त्याच्यानंतर इथे 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 फाउंडेशन आपण आता ब्लेंड करून घेणार आहोत. हा आहे फाउंडेशन ब्लेंडिंगचा ब्रश. आता तुम्ही इकडे बघा कसं ब्लेंड करते. आपल्याला असं घासायचं नाही आहे, टॅप टॅप करूनच ब्लेंडिंग करायची आहे, कारण टॅप टॅप केल्यावरच आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो. खालून वरतीच जायचं आपल्याला. आता इथे आम्ही एक्झॅक्ट फॅनच्या खाली बसलेलो आहोत, त्यामुळे केस उडतात आणि मध्ये मध्ये येत आहेत. लावलेले असून सुद्धा तर डोळे खोलून तिकडे बघतो. तुम्ही बघू शकता एक साईड आपली ब्लेंड झालेली आहे, ही बघा. ही साईड आपण ब्लेंड करून घेणार आहोत. आता आपलं फाउंडेशन इव्हन टोन करून झालेलं आहे, पूर्ण ब्लेंडिंग करून झालेलं आहे. आता आपण फाउंडेशनचाच ॲज अ कन्सिलर म्हणून यूज करणार आहोत. तर तो लावण्यासाठी आपल्याला इथे एक डॉट, इथे एक डॉट, इथे एक डॉट, जे पार्ट आपल्याला हायलाईट करायचे आहे तिथे लावायचे आपल्याला. डोळ्याच्या वरती त्याच्यानंतर आपल्याला लिक्विड ब्रश आहे, लिक्विड ब्रश आपला नेहमीप्रमाणे इथे 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 लावलेला आहे.
5 मिनिट रेस्टिंगला टाईम देणार आहोत. त्याच्यानंतर थोडं ब्लेंड करणार आहोत. स्टॉप करू कंट्रोलिंगसाठी सुद्धा जो आपण फर्स्ट शेड लावलेला तोच इथे अप्लाय करणार आहोत थोडासा कन्सिलरचा. आपण ह्याला ब्लेंडिंगला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवात आपल्याला इथून करायची आहे. जे आपण कंट्रोलिंग केलेले आहे तिथून खालतून वरती जायचं आहे. सो मी इथून ब्लेंडिंग करणार आहे. टॅप टॅप करून जेव्हा आपण खालून वरती ब्लेंडिंग करतो तेव्हा ते व्यवस्थित तिन्ही कलर्स ब्लेंड होतात आणि त्याच्यानंतर मग प्रॉपर ब्लेंडिंग करायची. सेम इथून झाल्यानंतर इथून पण करायचं आपल्याला, म्हणजे कलर्स मिक्सिंग होऊ नये. बघू शकता तुम्ही. आता आपण याला प्रॉपर ब्लेंड करून घेणार आहोत. आता आपलं पूर्ण ओव्हरऑल ब्लेंडिंग झालेलं आहे. आता आपण याला लूज पावडरनी ब्लेंड करणार आहोत, सॉरी लॉक करून टाकणार आहोत. तुमच्याकडे लूज पावडर नसेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा यूज करू शकता. पण तुम्हाला बेटर रिझल्ट लूज पावडरमध्येच भेटेल. आता तुम्ही बघू शकता आपण लूज पावडरने पूर्ण फेस लॉक केलेला आहे. आता आपण बाकीचे जे अट्रॅक्टिव्ह फेस पॉईंट आहेत ते करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपण आयब्रो करायला सुरुवात करूया. आयब्रोसाठी फर्स्ट आपण आयब्रो ब्रशनी आयब्रोला प्रॉपर शेप करून घेऊया. आयब्रो पेन्सिलनी पॉईंट द्यायचा आहे. इथे जिथे पॉईंट आहे तिथे आणि इथून तो पॉईंट जोडायचा आहे. एकदम लाईटली सगळीकडे अप्लाय करायचं आहे. तुम्ही बघू शकता हा आयब्रो आणि हा आयब्रो ह्याच्यात काय डिफरन्स आहे. इथे फाउंडेशन यूज झाल्यामुळे आपला आयब्रो कसा दिसत आहे व्हाईट व्हाईट, तर त्याला असा शेप द्यायचा. बघू शकता तुम्ही एक आयब्रो आपल्याला बघू शकता तुम्ही आपले दोन्ही आयब्रो सेट झालेले आहेत. आता आपण आयशॅडोचा पार्ट करून घेऊया. आता आयशॅडोसाठी फर्स्ट आपण बेस जो आहे तो करून घेणार आहोत. स्किन कलरचाच आपला असतो तो बेस आपण करून घेणार आहोत.
एकदम लाईटली बघू शकता तुम्ही. आता त्याच्यानंतर काय करणार, मी पर्पल कलरचा ड्रेस घातला, तर पर्पल कलरचाच केला पाहिजे असं काही नाही, तर त्याच्या रिलेटेड सूट होईल असं आपण करूया. तर फर्स्ट आपण काय करूया, बेस ब्राऊन कलरचा देऊया इथे. खालून वरती बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जो वांगी कलर आहे तो त्याच्या थोडून मिक्स करायचा. ओके. आणि इनरला थोडंसं स्किन कलरनी मिक्स करायचं, म्हणजे काहीतरी एक अशी शेड तयार होईल. जसं तुम्हाला जेवढा व्हाईटमध्ये पाहिजे तसं तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला कलर थेरी माहिती हवी आहे, कारण कलर थेरीनुसारच कळेल की कुठला कलर कुठे मिक्स केल्यानंतर कुठला कलर तयार होतो. आता मी आर्टिस्ट असल्यामुळे मला माहिती आहे, म्हणून मी डायरेक्टली करत आहे. मी काय कुठे मेकअपचा कोर्स केलेला नाही आहे. बघू शकता आपण तिच्या ड्रेसला सूट होईल असा एक शेड क्रिएट करून घेतलेला आहे. आता ह्याला आपण शिमर ॲड करणार आहोत फिंगरनी. व्हाईट कलरमध्ये जिथे आपण व्हाईट पार्ट ॲड केलेला आहे तिथे बघू शकता तुम्ही. आता असंच आपण सेकंड आईज करून घेऊया. आता दोन्ही आईजचा मेकअप झालेला आहे, डोळे उघडू शकतेस. आणि आता आपण लोअर आईजचा मेकअप करून घेऊया. त्यासाठी काय करायचं आहे, थोडा ब्रश, ह्या टाईपचा जो ब्रश आहे तो घ्यायचा आहे. आणि बेस कलर जो आहे एकदम ब्राऊन शेडमधला, तो थोडासा एकदम वरती बघ इथे आईजला करायचं. मग नंतर थोडा रेडिश घ्यायचा आहे, परत ब्लेंड करायचं आहे वरती बघ. आणि इथे किंवा तुम्ही बेसिक कलर जसं ब्राऊन कलर वगैरे ते मिक्स करून सुद्धा लोअर आईजच्या खाली पण आपल्याला असं काहीतरी शेड क्रिएट करायचे आहे. सेम आता आपण त्या साईडच्या डोळ्याला पण करणार आहोत. आता आपले दोन्ही आईज तयार झालेले आहेत. आता आपण यांना काजळ आणि मस्करा लावणार आहोत. तर फर्स्ट आपण काजळ घेणार आहोत, काजळ लावणार आहोत. तिकडे बघ, तिकडे बघ घालून आपण. लय घाबरते. तिकडे बघ, थोडासा थांब, डोळे हलवणार नाही तर पाणी येते. एका डोळ्याला आपली काजळ लावून झालेली आहे, आता दुसऱ्या डोळ्याला लावू. आता आपण जे काजळ लावलेली आहे ती खाली उतरू नये, त्यासाठी डार्क ब्राऊन शेडमध्ये एकदम वरती बघ इथे मर्ज करणार आहोत हा कलर. ही जरा डोळ्यांच्या बाबतीत खूपच सेन्सिटिव्ह आहे, डोळ्यांचा मेकअप नीट करून देत नाही वरती. का ब्लेंड करत आहोत, कारण तो दिसायला पण स्मोकी दिसतं आणि काजळ खाली उतरत नाही. तुम्ही बघू शकता आपण दोन्ही साईडला करून घेतलेला आहे. आता आपण मस्कारा लावणार आहोत, त्याच्यानंतर लायनर लावणार आहोत.
बघ झालं तसं केलं ना नाही केलं चल चल तुला चालूच आहे. आता आपण लायनर अप्लाय केलेला आहे तो थोडा सुकून देणार आहोत. त्याच्यानंतर आपण मस्कारा अप्लाय करणार आहोत. तुम्ही बघू शकता जवळ सुद्धा मेकअप किती छान दिसत आहे. लायनर ड्राय होईपर्यंत आपण लिप्सचा काट करून घेणार आहोत. तर लिप्स आपण एकदम डार्क नाही करणार आहोत, त्याच्यासाठी पहिला लिप बॉर्डर करणार आहोत. थोडंसं न्यूडमध्येच आपण ट्राय करणार आहोत करण्यासाठी. आपल्याला एक शेड अजून डार्क थोडं घ्यायला लागेल. थोडासा डार्क हां बस. आता आपण बॉर्डर एकदम नॉर्मल केलेली आहे, एकदम डार्क नाही केलेली आहे. आपण एकदम लाईट लिपस्टिक अप्लाय करणार आहोत. थोडं हे एकदम नॉर्मल ना, तिकडे तिकडे सगळं स्टॉप. याच्यात आता आपण थोडं टिंट मिक्स करणार आहोत. हा वाला मार्सचा ब्राऊन शेड वाला. स्टॉप. हां हळूच कर. बघू शकता आपण लिपचा पाठी छान केलेला आहे. अजून आपला मेकअप बाकीचा आहे, पण तरी पण तुम्ही बघू शकता फेस कसा दिसत आहे. तर आता आपण ब्लश वगैरे लावून घेणार आहोत लायनर ड्राय होईपर्यंत. काय नको करू. आता आपण ब्लश मधला एकदम असा ब्राउनिश शेड आहे तो फर्स्ट घेणार आहोत. त्याच्यात हा न्यूड कलर मिक्स करणार आहोत आणि फेस फॅट दिसण्यासाठी आपल्याला करायचं आहे. किंवा तुम्हाला जर असं ब्लशी एकदम चिक्स हवे असतील तर तुम्ही इथून पण करू शकता. आपल्याला फॅट मधला हवाय, तर आपल्याला इथून करायचं आहे. थोडा नोज पार्टवर. तिची स्किन खूप थोडी ऑइली आहे आणि ते फॅनचं पण तिला प्रॉपर हवा नाही लागत आहे, त्याच्यामुळे थोडा घाम येत आहे. तुम्ही बघू शकता आपला ब्लश जास्त पण अप्लाय नाही करायचंय, एकदम थोडासाच.
आता आपल्याला लायनर आपला थोडासा ओला आहे एका साइडून, आणि आता आपण हायलाइटिंग चा पार्ट आहे तो नंतर करणार. फर्स्ट आपण आता हे ड्राय होईपर्यंत आपण वेट करूया, त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर करूया. मस्कारा अप्लाय करणार आहोत. हिचे लॅश खूप छान आहेत, पण हिचं डोळ्यांचं पार्ट एकदम सेन्सिटिव्ह असल्यामुळे लावायला थोडं गडबड होते. डोळे हलवू नका मॅडम. खालच्या साईडला लावायचे डोळे, वरती बघा, वरती बघा, हलवू नका डोळे. केलं स्टॉप. बघू शकता तुम्ही आपला बेस मेकअप बघा किती छान झालेला आहे. मस्कारा सुद्धा अप्लाय केलेला आहे आपण. आणि आता आपण मेकअप फिक्सर ऍड करणार आहोत, आणि मग ते ड्राय झाल्यानंतर आपण पुढचे मेकअप करणार आहोत. हा आपला बेस मेकअप सेट होण्यासाठी आपण मेकअप फिक्सर अप्लाय करणार आहोत. हा आपला इनसाइडचा मेकअप फिक्सर. क्लोज युअर आईज. आणि हा मेकअप फिक्सर आपण अप्लाय केलेला आहे. हा आता छान ड्राय होईपर्यंत आपण वाट बघूया, त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर करूया. आता आपला मेकअप फिक्सर ड्राय झालेला आहे. आता पुन्हा आपण थोडासा एकदम लाईटली ब्लश अप्लाय करणार आहोत. सेम एकदम हलक्या हाताने, आणि त्याच्यानंतर हायलायटर अप्लाय करणार आहोत. हायलाइटिंग साठी आपण अप्लाय करणार आहोत. फर्स्ट इथे नोज पार्ट, त्याच्यानंतर इथे, त्याच्यानंतर नॉर्मल स्माइल कर. तिचे हेअर्स खूपच आपण हेअर्स बांधून घेतलेले आहेत. जर तुम्हाला हेअरस्टाईलचे व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आता तुम्ही बघू शकता आपला हायलाइटिंग पार्ट छान झालेला आहे. आता आपण ह्याच्यावर थोडीशी लूज पावडर अप्लाय करणार आहोत, एकदम लाईटली. आता तुम्ही बघू शकता आपला मेकअप डन झालेला आहे. आता आपण टिकली, कानातले वगैरे ते सगळं वेअर करू. आता आपला मेकअप डन झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर मेकअप आहे, नॅचरल एकदम. हा सुद्धा डस्की टोनचाच मेकअप आहे, आणि तुम्ही बघू शकता तिचा फेस किती ग्लो करतोय. आधीचा फेस कसा होता आणि आता कसा होता. आपण हेअरस्टाईल सुद्धा एकदम सिंपल केलेली आहे, वेणी वेणी बांधलेली एकदम साधीवाली. आणि आईज मेकअप पण बघा तुम्ही कसा झालाय, एकदम एकदम न्यूट्रल मेकअप आहे, एकदम छान मेकअप आहे. जर तुम्हाला मेकअप हा आवडला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा, आणि आपण माझ्या बहिणीला विचारूया की हा मेकअप कसा झालेला आहे. तर थांबा, आपण माझ्या बहिणीचा रिव्ह्यू घेणार आहोत. तर कसा वाटला श्रावणी तुला मेकअप?
खूप छान, अगदी सोप्या पद्धतीने खूप छान प्रकारे मेकअप केलेला आहे. एकदम प्रोफेशनल वाटते. एकदम अशा घरगुती स्टाईलमध्ये म्हणजे कमीत कमी वेळात आणि कमीत कमी प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही खूप चांगला मेकअप करू शकता आणि तुम्ही हिला सबस्क्राईब करा अशाच सुंदर सुंदर मेकअपसाठी. अक्षता अक्षता म्हात्रे यांना सबस्क्राईब करा. त्याच्याने तुम्हाला खूप चांगला चांगला मेकअप शिकता येईल. खूप सोप्या टिप्स आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही मेकअप करू शकता. अगदी सुंदर. आणि थोडं दम घेऊन बोल. परत 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 कट कट कट. तर तुम्ही बघू शकता हा हिचा फेस मेकअप केल्यानंतर आणि माझा फेस मेकअप केल्यानंतर किती डिफरन्स पडतोय. तर हा आहे मेकअपची कमाल. चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा, खूप सगळ्या लोकांना शेअर करा आणि अक्षता यांना सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला खूप सुंदर मेकअप करता येईल आणि सगळ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सबस्क्राईब करा. थँक यू. नॅचरल स्किन टोन आणि नॅचरल मेकअप आपला खाली करा डोळे.